राजकीय प्रश्न असा आहे की उद्धव सेनेकडनं आता अशी स्टेटमेंट द्यायला जात होती की आमचा कम्युनिकेशन गॅप झाला आणि कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळे आता युती तुटली. आधी सांगितलं की आमचा संपर्क युती का आघाडी? युती तुटली असं आज संजय राऊत म्हणाले स्वतः. अच्छा, युती म्हणजे आधीची. ओके, आता आठवण झाली त्यांना. अच्छा म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असं आहे का काय? म्हणजे आता सगळं गेलंय, तेलही गेलंय, तुपही गेलंय आणि आता पुढचं मी काय बोलत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये उपरती लवकर सुचली त्यांना. सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री दिलेले आहेत. खरं म्हणजे एक मी सांगतो की 2019ला या राज्यातल्या जनतेने क्लिअर मॅन्डेट दिलं होतं युतीला, परंतु स्वार्थासाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. आता तेच म्हणायला लागलेत की बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेत त्यांना स्मारकाकडे निमंत्रण देणार नाही. अरे स्मारक हे शासन करतंय आणि बाळासाहेब कोणत्या एकट्या दुकट्याचे नाहीत. बाळासाहेब या खरं म्हणजे एक लोकनेते म्हणून त्यांनी सर्व समाजासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी देखील त्यांचं धोरण होतं. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, हिंदुत्वासाठी. आणि आता ज्यांनी त्यांचे विचार सोडले त्यांना आता विधानसभेमध्ये लोकांनी धडा शिकवला. आता काही बोलून त्याचा उपयोग आहे? जे काय म्हणतो ना, एक भून से गई हो हौस से नाही येते का काय ते. भाजपच्या लोकांनी उद्धव साहेब ठाकरे जर आले तर त्याचं स्वागतच करू असं स्टेटमेंट चालू झाले थोडेसे. अरे बाबा, काल अमित शाह साहेबांनी, गृहमंत्री शिर्डीला होते, त्यांचं भाषण तुम्ही ऐका. सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत. आजची गर्दी पाहता सर्व लोड तुमच्यावर आहे असं दिसते. अरे मी जिकडे जातो तिकडे गर्दी असते. कारण शेवटी मंत्री जे आहेत, मंत्र्यांना पण जबाबदारी दिलेली आहे. त्या विभागाचं काम, त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाचं काम. शेवटी महायुतीचे आमचे मंत्री आहेत, काम करणारे लोक आहेत, घरी बसणारे नाहीत. लोकांच्या म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ग्राउंड रियालिटी समजून घेऊन काम करणारे लोक आहेत. फेसबुक लाईव्ह वाले नाही आहेत, समजले की नाही? त्यामुळे फरक आहे महायुती. म्हणून 2.5 वर्षात आम्ही जे काम केलं, 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प, स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प, स्टे दिलेले प्रकल्प, ते आम्ही मार्गी लावले. एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना चालना दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.